Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. लोकसभेच्या निवडणुकीचा चौथा टप्पा जो आहे तो उद्या पार पडणार आहे। रावेर लोकसभा मतदारसंघाकडे सुद्धा विशेष लक्ष जे आहे ते साहजिकच असणार आहे। नाथाभाऊ आपल्या सोबत आहेत। सर, ज्या पद्धतीने रावेर लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष आहे, तुमच्याच घरात जे आहे ते दोन पक्ष पाहायला मिळत आहेत। एकीकडे तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहात, त्यामुळे भाजपचं काम करतायत, दुसरीकडे तुमच्या कन्या ज्या आहेत त्या राष्ट्रवादीचे काम करतायत। तेव्हा माझी कन्या जी आहे तिचं लग्न झालेलं आहे, तिचं कुटुंब वेगळं आहे, तिचा संसार वेगळा आहे, तिचा स्वयंपाक वेगळा आहे, तिचं किचन वेगळं आहे आणि त्यामुळे ती माझी मुलगी आहे म्हणून ती माझ्या नावाचा त्या ठिकाणी रोहिणीताई खडसे अशा रीतीने योग्य रीतीने ते नावाचा वापर करते किंवा वापर करणं स्वाभाविक असतं। त्यामुळे तिचं स्वतंत्र विचार आहे, स्वतंत्र पक्षाचं ते काम करते आहे, तिने तिच्या पक्षाचं काम करावं। तिचं तत्व वेगळे आहे, माझे तत्व वेगळे आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। कशा पद्धतीनं रावेर लोकसभा मतदारसंघाचं नियोजन करण्यात आलेलं आहे? कारण तुम्ही ऐनवेळी आता भाजपचं काम करता, याआधी तुम्ही राष्ट्रवादीचं काही दिवस काम करत होता। काय तिसऱ्या टर्मची ही जी लोकसभा त्यांची हॅट्रिक जी आहे ती तुमच्या सुनेची होईल का काय? नको रावेर लोकसभेचं नियोजन आधीच भारतीय जनता पार्टीने चांगल्या रीतीनं केलेलं आहे, पण तो त्यामध्ये अधिक बळकटी यावी, अधिक मताधिक्यानं लक्षात निवडून यावं म्हणून मी संपूर्ण मतदारसंघ आता पिंजून काढलेला आहे। गेले 40-45 वर्ष या मतदारसंघामध्ये मी काम करतो आहे। 1989 पासून तर आजपर्यंत या मतदारसंघाने माझ्याच नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या जवळपास 10 निवडणुकांमध्ये आम्ही विजय मिळवला आणि त्यामुळे मला या ठिकाणचा अनुभव आहे, माणसं ओळखतो, खेड्यापाड्यांमध्ये तर जाती जमाती धर्म वगैरे सगळ्यांचा माझ्याशी अधिक जवळचा संबंध आहे। त्याचा उपयोग निश्चित भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला व्हावा या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो आहे। वातावरण अत्यंत अनुकूल या मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये रक्षाताई खडसेंचा विजय निश्चित आहे। दिवस तुम्ही राष्ट्रवादीत गेला होतात, पुन्हा भाजपमध्ये आता आलात। तुमच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम नाही आहे का? नेमकं काय करावं? नेमकं काय करावं हा संभ्रम काही दिवस होता, परंतु बऱ्याचशा अंशी असं असतं की या ठिकाणी 40-42 वर्ष काम झाल्यामुळे काही लोक व्यक्तिशः पण जुळलेले आहे। जिकडे नाथाभाऊ तिकडे आम्ही अशा स्वरूपाची भूमिका काही कार्यकर्त्यांची असते। काही कार्यकर्ते पक्षाशी जे एकनिष्ठ आहेत ते पक्षाबरोबरच असतात आणि भारतीय जनता पार्टीबरोबरच जे कार्यकर्ते होते ते तिकडे राहिले, जे राष्ट्रवादीशी माझ्याबरोबर जुळले ते माझ्याबरोबर राहिले। मी परत भारतीय जनता पार्टीत येतो आहे म्हटल्यावर काही कार्यकर्ते जे आहेत ते परत भारतीय जनता पार्टीमध्ये आले। त्यामुळे काही व्यक्ती म्हणूनही असतात, काही पक्ष म्हणूनही असतात आणि या दोन्हीच्या जोडी लावून पक्षाचा विस्तार होत असतो। त्या दृष्टिकोनातून याही भागामध्ये हे दोघं एकत्र येऊन रक्षाताईंच्या विजयासाठी प्रयत्न करता आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर। रावेर किंवा हा संपूर्ण जळगाव जर आपण पाहिलं तर नेहमी चर्चेत राहिलेले हे सगळं जिल्हा आहे किंवा ठिकाण आहे। गिरीश महाजन आणि तुमचं दोघांचं वैर जे आहे ते उघड महाराष्ट्राला माहिती आहे। हे सगळं आता मिटलं आहे का? ह्या लोकसभेच्या अनुषंगानं मिटलं आहे का? ह्याला वैर म्हणता येत नाही, मतभेद असतात, प्रत्येक गोष्टी एकमेकांना पडतात असं नाही आहे, तत्त्व असतात। शेवटी काय असतं याच्यामध्ये जुन्या नव्याचाही वाद असतो, काही सिनियर ज्युनियर असाही काही वाद असतो आणि त्यामुळे वर्षानुवर्ष काम करण्याचा आधी नवीन काही तरुण येतात, त्यांच्यामध्ये काही विषयाच्या संदर्भात मतभेद होऊ शकतात। मतभेद आहेत, परंतु अशा स्वरूपात वैर म्हणता येईल असं काही दुश्मनी आहे एकमेकांविषयी असा प्रकार नाही आहे। सभागृहात एकंदरीत तुमचं दोघांचंही वक्तव्य समोर एकमेकांच्या विरोधात येत होती, आता ते मिटणार आहे का? नाही, आता नाराजी बरेचसे कमी झालेली नाही। एका पक्षात आल्यानं स्वाभाविकता एकमेकांशी जुळवून घ्यावं लागतं, तसा प्रकार आता हळूहळू होईल।
काय असं नेमकं घडलं की तुम्ही काही दिवस राष्ट्रवादीत गेलात आणि पुन्हा तुम्हाला भाजपमध्ये बोलवणं आलं, की मग तुम्ही स्वतःने निर्णय घेतला? नाही, मी स्वतः निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये परत येण्याच्या संदर्भामध्ये. भारतीय जनता पार्टीमध्ये गेले अनेक वर्ष मी काम करत आहे. माझा प्रवास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तर राजकारणात सुरू झालेला आहे आणि मी काही दिवस हा प्रवाहातून बाहेर गेलो होतो. काही कारणासाठी गेलो असेल, काही नाराजीमुळे गेलो असेल, परंतु हे सगळं पाहता भारतीय जनता पार्टीमध्ये परत येण्याचा निर्णय मी घेतलेला आहे आणि त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भामध्ये मला वरिष्ठांकडूनही अनुमती मिळालेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून तुमचा प्रवेश होईल असं बोललं जात होतं, परंतु जी माहिती मिळते ही जी निवडणूक आहे लोकसभेची, त्यासाठीच तुमचा प्रवेश जो आहे तो थांबवण्यात आला. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर तुमचा प्रवेश केला जाईल असंही कळतं. याचं निश्चित कारण मलाही नाही सांगता येणार, पण एवढं निश्चित आहे की आमचे जे महामंत्री आहेत विनोदजी तावडे, नड्डाजी वगैरे सगळे यांनी माझ्या प्रवेशाला अनुकूलता दर्शवलेली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी अनुकूलता दर्शवल्यामुळे आज न उद्या हा प्रवेश निश्चित होणारच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुद्धा उघड नाराजी तुम्ही अनेक वेळा व्यक्त केली होती, इतर नेत्यांसोबत नाराजी व्यक्त केली होती. आता हे सगळं संपलंय असं म्हणायचं? मी सांगितलं की नाराजी व्यक्त करणं हा स्वाभाविकता माझ्याविषयीच्या नाराजी असेल, देवेंद्रजीविषयीच्या नाराजी असेल, हा एका विशिष्ट कामापुरता तत्वापुरता वाद असतो. कायमची नाराजी कोणाविषयी असूच शकत नाही किंवा कामचं असं म्हटलं तर तत्वाचे मतभेद असू शकत नाही, ते दूर होऊ शकतात. आणि त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर देवेंद्रजींविषयी असेल की गिरीशविषयी असेल, ही नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. काय भावना आहेत? कारण ज्या पद्धतीनं अगदी मनावर दगड ठेवून तुम्हाला पक्ष सोडावा लागला होता, नाईलाजानी निर्णय जे आहे ते घ्यावे लागले होते, आता पुन्हा एकदा तुम्ही पक्षात येणार आहात. ते पुन्हा एकदा पक्षात येणार आहे म्हणजे पक्षाच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत मी काम केलं असल्यामुळे भारतीय जनता पार्टी मला नवीन नाही आहे किंवा तिथले कार्यकर्ते नवीन नाही आहे. त्यासाठी मला काही फार असं कौतुकाचाही विषय नाही किंवा दुःखाचाही विषय नाही की पार्टी सोडली किंवा आता यात पक्षामध्ये आलो. परंतु हे निश्चित आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला माननीय शरद पवार साहेबांनी त्या कालखंडामध्ये हात देऊन मदत केली. काही कारणास्तव मला पक्ष सोडावा लागला. माननीय शरद पवार साहेबांशी मी या संदर्भामध्ये चर्चाही केलेली आहे. चर्चेद्वारे आम्ही या दोघांनी निर्णय घेतला की या ठिकाणी मी हे सर्वांना जाणीव करून दिली होती की मला पक्ष सोडायचा आहे. आणि त्या चर्चेमधून काही कारणं असे पवार साहेबांनी वाटले की त्यांनी मला या संदर्भामध्ये अनुमती नाही दिली, परंतु नाईलाजाने मला जावं लागलं. महायुतीतले सगळे घटक पक्ष जे काम करत आहेत रक्षा खडसे यांच्यासाठी, सगळ्यांसोबत अलबेल आता झालेला आहे का? कारण अनेक वेळा नाराजी दूर करावी लागली काही लोक. ना, महायुतीच्या जडणघडणीमध्ये किंवा याच्यामध्ये मी नव्हतो किंवा नाही अजून. त्यामुळे त्यांच्यामधले काय नाराजी आहे किंवा एकमेकांविषयी काय घडलेलं आहे, काय ठरलं आहे याची मला अजिबात माहिती नाही आहे. दुसरा एक शेवटचा प्रश्न, आता नाताभाऊ कुठल्या निवडणुकीत दिसतील का? येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या निवडणुका असतील, राज्याच्या असतील किंवा इतर कुठल्या निवडणुका, म्हणजे तुम्ही सहभागी स्वतः घेणार आहात का निवडणुकीमध्ये? मी आत्ता तरी विधान परिषदेचा सदस्य या नात्याने आमदार आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की मी नाथाभाऊंचा राजीनामा घेणार नाही. याचा अर्थ पुढच्या कालखंडामध्ये 4 वर्ष मी आमदार राहणार आहे. जोपर्यंत मी आमदार आहे तोपर्यंत दुसरी निवडणूक लढण्याचा प्रश्नच येत नाही. आणि शरद पवार साहेबांनीच सांगितलेलं असल्यामुळे दुसऱ्यांना माझा राजीनामा मागण्याची आवश्यकताही नाही किंवा काही गरजही नाही. त्यांनी मला आमदारकी दिली, त्यांनी माझा राजीनामा जर मागितला नाही तर इतरांनी तुम्ही राजीनामा द्या म्हणण्याची काही गरजच नाही. जो राजीनामा मागायचा अधिकार आहे तो माननीय शरद पवार साहेबांचा आहे. कुठली निवडणूक आता तुम्ही लढणार नाही? यापुढे निवडणूक मी कोणतीही लढवणार नाही असं नाही मी निवडणुकीच्या, परंतु निश्चित हे आहे की आता निवडणूक लढवण्याकडे माझा कल नाही आहे, माझी इच्छा नाही यापुढे निवडणूक लढवण्याची. अशी काही विशिष्ट परिस्थिती असेल तर पाहता येईल, परंतु आत्ता तरी यापुढे मला निवडणुका लढवायच्या नाही आहे. शेवटचा प्रश्न, तुमच्या सुनबाई रक्षा खडसे ज्या आहेत त्या हॅट्रिक यावेळी करतील का? काय विश्वास तुम्हाला वाटतो? मतदारांचा कौल पाहता आणि रक्षाताईंविषयीची आस्था आणि भारतीय जनता पार्टीविषयीचे प्रेम आणि मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे ही प्रामुख्याने इच्छा बघता
रक्षाताई या मतदारसंघामध्ये मतदारांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा निवडणूक मध्ये विजयी होतील असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. साहजिकच आहे, नाथाभाऊ आपल्यासोबत होते. नाथाभाऊंनी स्पष्ट केलेलं आहे की रक्षा खडसे ज्या आहेत त्या पुन्हा एकदा या लोकसभेच्या खासदार बनतील असा विश्वास जे आहे ते त्याही व्यक्त करत आहेत. कॅमेरामन संतोष कदमसह विनायक डावरुंग, TVNINE मराठी, रावेर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.